विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणी आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेला रुग्णालयातून डिस्चार्ज. अटकेनंतर रक्तदाबाचा त्रास झाल्यानं उपचार. आज कोर्टात हजर करणार. म्हात्रेला तातडीने कोर्टात हजर करा, त्याशिवाय निर्णय देणार नाही, कोर्टाचे आदेश. नगरसेवक रमेश म्हात्रेसह डॉक्टरांना मारहाण करणारे चारही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार. म्हात्रेच्या नावावर तब्बल 18 गंभीर गुन्ह्यांची नोंद, तर इतर आरोपींवरती हत्येसह मारहाण आणि विनयभंगाच्या प्रकरणात गुन्हे दाखल. नाशिकमधील ठाकरेंचे 10 ते 12 नगरसेवक शिंदे सेनेच्या गळाला लागल्याची शक्यता. अनेक नगरसेवकांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत गुप्त बैठका. प्रभागनिहाय 5 कोटींचा विशेष निधीचं आमिष दिल्याची चर्चा. नाशिकच नाही तर महाराष्ट्रातील अनेक नगरपालिका, नगरपंचायत आणि महापालिकेतील नगरसेवक शिंदे सोबत येण्यास इच्छुक. लवकरच त्याची प्रचिती येणार, मंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा. 2 दिवसात 2 मोठ्या भेटी झाल्यानं मवियात काय चाललंय असा सवाल उपस्थित. शरद पवार आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर ठाकरे सेनेच्या 3 आमदारांसह किशोरी पेडणेकरांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची चर्चा. पवारांनी शिंदेंसोबत घेतलेल्या भेटीवर भावना व्यक्त केल्या. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. महाविकास नव्हे महाविनाश आघाडी एकमेकांनाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे करत आहेत. राऊत आज शरद पवार यांच्यानंतर तर उद्या ठाकरेंवर देखील आरोप करतील. भाजपच्या नवनाथ बन यांचा टोला. शरद पवार यांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा. तर सगळे खासदार पवारांसोबत स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्या. बजरंग सोनवणेंचे खडे बोल. आमचे कोणतेही खासदार नाराज नाहीयेत. शिंदे आणि पवारांची भेट सहज झाली आहे. राऊतांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल. खासदार सुप्रिया सुळेंचं भाष्य. पिंपरीच्या मोशी कचरा डेपोमध्ये 40हून अधिक तासांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू. ढिगाऱ्याखाली अद्यापही 8 जण अडकले. दुर्घटनेमध्ये आतापर्यंत एकाचा मृत्यू तर 9 जणांची सुखरूप सुटका. पिंपरी चिंचवड पालिकेमध्ये शालेय साहित्य खरेदी व्यवहारामध्ये 400 कोटींचा घोटाळ्याचा आरोप. चौकशीच्या मागणीसाठी राऊतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. तर पत्राचा आळ ते खिचडी घोटाळा. भ्रष्टाचारावरती बोलण्याचा राऊतांना अधिकार नाही, बन यांचं प्रत्युत्तर. चेंबूर दुर्घटनेला सिमेंट काँक्रीटचे रस्तेच कारणीभूत आहेत. चौकशी समितीचा ठपका. अहवाल विशेष सभागृहात सादर होणार. शाळेच्या व्हॅनवरती जुनं झाड कोसळून 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. रुपाली चाकणकर यांची दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव. बोंधू अशोक खरात प्रकरणामध्ये बदनामी केल्याविरोधात याचिका. आशा मिरगे, सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे पाटील, अंजली दमानी यांसह इतरांवर मानहानीचा दावा. आजपासून महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी होणार. पुणे, साताऱ्यासह विदर्भात, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली पावसाचा येलो अलर्ट. तर इतर जिल्ह्यात कुठलाही अलर्ट नाही. जुन्नर तालुक्यातील मीना नदीचं रौद्र रूप. मुसळधार पावसामुळे वडस धरणातून 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. नारायण गावातील मेहेर, नेवकर पूल, केटी बंधारे, आठवडे बाजार तळ पाण्याखाली. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये 49.41% पाणीसाठा. गेल्या 24 तासामध्ये जलाशयातील पाणीसाठ्यात 0.82% वाढ. मुंबईकरांना मोठा दिलासा. ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषानं पुणे नगरी दुमदुमली. माऊलींच्या पालखीवरती दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाकडून पुष्पवृष्टी. दोन्ही पालख्यांचा पुण्यामध्ये मुक्काम. मुख्यमंत्री फडणवीस आज दर्शन घेणार. परळीमध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर संत गजानन महाराजांची पालखी अंबाजोगाईकडे मार्गस्थ. 700 वारकऱ्यांचा सहभाग. मृदुंगाचा गजर आणि गणगण गणात बोटेचा जयघोष. टीईटी पेपरफुटी प्रकरणात आणखी 2 जण अटकेत. दोन्ही आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी. प्रकरणातील आरोपींची संख्या 12 वर पोहोचली. डेक्कन क्वीन, मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेससह अनेक गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द. भूस्खलनाचा रेल्वे प्रवाशांना मोठा फटका. अपडेट्ससाठी NTES ॲप वापरण्याचं रेल्वे प्रशासनाचं आवाहन. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये युरेनियमच्या खरेदी संदर्भात करार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान यांच्यामध्ये बैठक. ऑस्ट्रेलिया भारताला नागरी अणुभट्ट्यांसाठी युरेनियम उपलब्ध करून देणार. अमेरिका आणि इराण. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.